झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतील वरळी सी लिंक वरून एका तरुणानं आपल्या भावाला आणि मित्रांना व्हॉइस मेसेज पाठवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। कल्पेश राऊत असं या तरुणाचं नाव असून त्याचा मृतदेह वरळी कोळीवाडा इथं सापडला, पण कल्पेशनं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मी कल्पेश राऊत, मी स्वतःच्या इच्छेनुसार जगलो आणि स्वतःच्या इच्छेनुसार जीव देत आहे। याच्यात कोणाला दोषी नका ठरवू। मी माझ्या मनाचा मालिक होतो, आहे आणि राहणारच। आत्महत्या करण्याआधी कल्पेश राऊत या तरुणानं आपल्या मित्रांना आणि भावाला हा व्हॉइस मेसेज पाठवला होता। कल्पेश हा चिंचपोकळीच्या कल्याणदासवाडी इथं राहायचा। अग्निपाडा येथील साई स्पेस स्मार्ट इथं तो कामाला होता। त्याच्या भावाने भाऊ घर सोडून गेल्याबद्दल तक्रार नोंदवली होती, त्याप्रमाणे ते आम्ही दाखल करून चौकशी चालू केली। फक्त त्यांचं जेवणाच्या वेळेस भांडण झालं होतं घरामध्ये जेवत असताना, आणि भांडण झाल्यानंतर तो घर सोडून निघून गेला होता। कल्पेशनं पाठवलेला व्हॉइस मेसेज मिळताच कल्पेशचा भाऊ राकेश पोलिसांना येऊन वरळी सी लिंकवर गेला, पण तिथे कल्पेश सापडलाच नाही। कल्पेशचा भाऊ राकेशने कल्पेशला पुन्हा एकदा फोन केला। कल्पेशने फोन उचलला आणि तो हाजी आलेला आहे असं त्याने सांगितलं, आणि त्यानंतर फोन कट केला। पुन्हा कल्पेशचा फोन लागलाच नाही। कल्पेश हा आत्महत्या करूच शकत नाही, त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं गेलाय असा दावा केला जातोय। कल्पेशनं पाठवलेल्या व्हॉइस मेसेजमध्ये कल्पेश बरोबर आणखीन एका व्यक्तीचा आवाज ऐकू येतोय। ही व्यक्ती कोण आहे याचा शोध घेण्यासाठी राकेशनं पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। असं मला वाटतं की तो आत्महत्या नाही करू शकत, त्यावेळेस त्याच्याबरोबर कोणतरी होतं। मला आता त्याचाच तपास करायचा। मला जरा मेसेजमध्ये कन्फ्युजन वाटतं। हे प्रकरण आत्महत्येचं नसून काहीतरी वेगळंच असल्याचं राऊत कुटुंबियांचं म्हणणं आहे। मुंबईच्या समुद्री किनाऱ्यांचा विचार केला असता वरळी सी लिंकवर आत्महत्या झाल्यात, त्यामुळे आता वरळी सी लिंकची सुरक्षा वाढवावी अशी मागणी समोर येते। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।